नमस्कार. आज आपण सहज सुगरणमध्ये सोजी मटार कचोरी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे साहित्य. ते अगदी सहज उपलब्ध आपल्याला घरच्या घरी मिळणारे असे आहे. आता सध्या वाटाण्याचा सीझन चालू आहे. ओला वाटाणा बाजारात खूप उपलब्ध झालेला आहे. इथे मी 2 वाटी मटार घेतलेला आहे. हा मटार मी क्रश करून घेतलेला आहे मिक्सरवरती. असा क्रश करून घ्यायचा. तो आता इथे मी ठेवलेला आहे. 2 चमचे यातले मी बेसनचे पीठ घेणार आहे. हळद, तिखट, जिरे, धने, मोहरी आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. इथे थोडंसं मी आलं घेतलेलं आहे किसून, कोथिंबीर, आमचूर पावडर आणि मीठ घेतलेले आहे. अशा कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही कचोरी आहे. आता मटार स्टफिंग करण्यासाठी कढई ठेवून घेतलेली आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. यामध्ये मी 1 पळीभर तेल घालून घेतले. आता इथे मी फोडणी देणार आहे. फोडणीसाठी थोडीशी मोहरी टाकलेली आहे. थोडे जिरे घ्यायचे, हिंग थोडासा. यामध्ये मी क्रश केलेले धने घातलेले आहेत, 1 मोठा चमचा भरून. 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत. आता हे हलवून घ्यायचे व्यवस्थित. दोन चमचे बेसन घ्यायचे आहे. यात हे चांगले परतायचे, मेल्ट करून घ्यायचे तेलामध्ये. या बेसनमुळे आपल्या मटारच्या स्टफिंगचे बाइंडिंग चांगले होते. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. हळदीमुळे कलर छान येतो. थोडी आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. तिखट पूड 1 चमचा. याच्यामुळे आपल्या ह्या बाइंडिंगला कलर चांगला येतो स्टफिंगला. मीठ घातलेले आहे अर्धा. मिरची पूड पण घातलेली आहे. आता इथे मी क्रश केलेले मटार घेतलेत. हे चांगले आपण इथं परतून घ्यायचे. गॅस आपला मीडियमच ठेवायचा. आणि अशा सहज साध्या घरच्या घरी असणाऱ्या साहित्यापासून बनवता येणाऱ्या रेसिपीसाठी सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि आमच्या नवीन नवीन रेसिपी इथून पुढे येणाऱ्या सर्व पाहत जावा. हे असे हलवून घ्यायचे चांगले. चांगले खमंग खुसखुशीत असे 1-5 मिनिट असे परतून घ्यायचे चांगले हे स्टफिंग. जेवढे खुसखुशीत भाजाल तेवढे छान लागते. इथे मी क्रश केलेले आले घालून घेतलेले आहेत. आले वरून घातल्यामुळे त्याचा वेगळाच असा स्वाद लागतो या बॅटरमध्ये. कोथिंबीर घालून घेतलेली आहे. जेवढे खमंग खुसखुशीत भाजाल हे स्टफिंग तेवढे छान लागते. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार अजून काही मसाले घरचे असलेले ते पण आपण इथे घालू शकतो. जिरे पावडर, परत हे लिंबू पिळू शकतो. इथे मी देखील आता लिंबू पिळणार आहे. 1 अर्धा लिंबू इथं पिळवून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा स्वाद एकदम असा खट्टा मिठ्ठा असा लागतो. हे आता स्टफिंग जवळजवळ भाजलेले आहे. आणि हे खाली उतरत असतानाच इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे. अजून थोडंसं हलवायचं हे बॅटर. आता हे आपलं तयार झालेलं आहे. इथे मी आता सोजीची जी आपण कचोरी बनवण्यासाठी जी पारी करायला लागत्या ते आता मी इथं दाखवणार आहे कशी बनवायची. 1 वाटी त्यासाठी मी बारीक रवा घेतलेला आहे. आणि 1 वाटी रव्यासाठी इथे 2 वाटी पाणी घेतलेले आहे. या पाण्याला उकळी येत्या तोपर्यंत इथे मी तूप किंवा तेल आपल्याकडे काय उपलब्ध असेल ते आपण घालू शकते. मी ते 1 चमचा तूप घातलेले आहे.
थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीसाठी. आणि या पाण्याला आता उकळी आल्यानंतर हा बारीक रवा आहे तो आपण इथे वैरून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये. एकसारखं असं हलवायचं, अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाहीत. आणि हे असे जरा असं घट्ट व्हायला लागले की गॅस कमी करायचा, फ्लेम गॅसची. असं एकसारखा हलवून घेतलेला आहे हे पहा. आणि हे असे घट्ट होत आल्यानंतर आपण याला थोडा वेळ झाकून ठेवायचं. हे आता असं झालेलं आहे. छान पांढरी शुभ्र असे हे सुजीची पारी आपण तयार करण्यासाठी केलेली आहे. आता इथे एक त्याला अशी दणकून वाफ काढायची आहे आपल्याला. ही वाफ आले, थंड झालेली आहे हे पीठ. आणि मी आता इथे ते मळून घेतलेले आहे. आपल्याला इथे कचोरी बनवायसाठी असे मी गोल गोल उंडे करून घेतलेले आहेत गोळ्याचे. आणि जसे आपण पुरणपोळीचे जसे पुरण भरतो तसे इथे आता आपण हे मटारचे स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचे आहे. जेवढे बसेल तितके सारण आपण असे यामध्ये बसवायचे आहे. आणि वरतून असे गोल गोल वरती पीठ घेऊन असे गोल गोळा करून घ्यायचा. आणि हातावरच ही अशी चपटी करून घ्यायची कचोरी. कचोरीचा आकार असा छोटाच ठेवायचा. या कचोऱ्या अशा खूप अशा गुबगुबीत होतात सारण भरलेलं असल्यामुळे. इथे मी तुम्हाला 3 ते 4 कचोऱ्या करून दाखवलेल्या आहेत. आणि हे करत असताना आपण पाण्याचा हात लावायचा ह्याला. पाण्याचा हात लावून ह्याचा गोळा तयार केल्यामुळे आपल्याला चिकटपणा जास्त जाणवत नाही. आणि असे व्यवस्थित आपल्याला बनवता येतो गोळा. असे एकसारखे करून घ्यायचे. हे पहा असे मिटवून घेतले की व्यवस्थित बसते. हे आपली कचोरी फुटत नाही तेलामध्ये सोजीची असल्यामुळे. आता मी इकडे गॅसवरती तेल ठेवलेले आहे. चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे. आणि त्यामध्ये अशा 3 ते 4 कचोऱ्या सोडून घ्यायच्या. एकमेकाला न चिकटता अशा व्यवस्थित सोडून घ्यायच्या. गॅस मिडियम ठेवायचा. ह्या लगेच टाकल्या हलवायच्या नाहीत. अशा छोट्या चमच्याने त्यांना चिकटलेल्या असल्या तर अशा वेगळ्या करायच्या. आणि ह्या कचोऱ्या भाजण्यासाठी जरासा वेळ लागतो, पटकन अशा भाजत नाहीत. त्यामुळे 5 मिनिटे किंवा 7 मिनिटं असा वेळ लागतो ह्याला भाजण्यासाठी. सोजीचे असल्यामुळे जरा भाजायला आपल्याला इथे थोडा वेळ लागतो. खरं खमंग अशा लालसर कलरवर ह्या आपल्या कचोऱ्या भाजून घ्यायच्या आहेत. त्या खूप वेळ अशा क्रिस्पी राहतात रव्याच्या असल्यामुळे. रवा आणि सोजी, रव्यालाच सोजी म्हणतोय आम्ही. या पहा अशा गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायच्या. ह्या आता होतच आलेल्या आहेत. ह्या अशा छान छान कचोऱ्यांच्या खमंग मटारच्या सारणाचा वास सगळीकडे पसरलेला आहे. आणि ह्या अशा छान तयार झालेल्या आहेत. आता मी ह्या काढून घेत आहे. या तेलकट कमी होतात, अजिबात तेलकट लागत नाहीत. एकदम असं ह्याचं तेल नितळून घेतल्यामुळे ह्या दिसतच नाही आपल्याला. खाताना देखील ह्या तेलकट अशा वाटत नाहीत. ह्या अशा छान क्रिस्पी खमंग अशा आमच्या सोजीच्या मटार सोजीच्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. हे पहा आता मी इथे डिशमध्ये ठेवलेले आहेत, सर्विंग डिशमध्ये. इथे मी तुम्हाला एक कचोरी कट करून दाखवते. अशी क्रिस्पी असल्यामुळे ह्याचा आवाजसुद्धा कुरकुरीत येतो मोडत असताना. हे पहा असे खचाखच भरलेले बॅटर आहे, त्यामुळे खाताना आपल्याला एकदम खमंग लागते. ह्यामध्ये धने घातलेले आहेत त्यामुळे तर एकदम खमंग लागते. आणि हे आता खाण्यासाठी
आपली सुजी मटार कचोरी तयार आहे.